पांढरं शुभ्र कवड्या पडणारं आंबट गोड घट्ट दही आपल्या पारंपरिक जीवन पद्धतीचा एक अविभाज्य अंग आहे. चटणी, कोशिंबीर, रायत्याची चव वाढवणारं किंवा नुसतं भातासोबतसुद्धा खाल्लं गेलं तरी पोटभर जेवणाचं समाधान देणारं दही आणि श्रीखंड आणि बंगाली मिष्टी दोई बनवतानाचा हे मुख्य दही. फार पूर्वीपासूनच भारतीय जेवणात दूध दुभतं भरपूर वापरलं जायचं. अजूनसुद्धा पूर्ण सर्वांगीण सकस आहारात दुग्धजन्य पदार्थांचा समावेश असावाच असं एक मत आहे. पण बदलतं वातावरण, वाढत जाणारं प्रदूषण, वाढत जाणारी रासायनिकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जास्तीत जास्त फायदा मिळवण्यासाठी बदललेली व्यावसायिक वृत्ती यामुळे दूध, ज्याला आपण पूर्वी पूर्णान्न म्हणायचो, ते टाळायचा सल्ला दिला जातो. आणि इतर दुग्धजन्य पदार्थांच्या बाबतीतही अशीच काळजी घेण्याचा सल्ला आम्ही देतो. दह्याच्या बाबतीत एक अतिशय महत्त्वाची गोष्ट जी बऱ्याच जणांना माहिती नाही ती आधी सांगते. दही सेवन म्हणजे दही खाणं हे प्रमेहाचं म्हणजे डायबेटीसचं सगळ्यात महत्त्वाचं कारण सांगितलं आहे. आरोग्यासाठी उत्तम असणारं दही, घरगुती पद्धतीनं विरजण घालून बनवलेलं दही असाच इथं आपल्याला अर्थ घ्यायचा आहे. योगर्ट नव्हे किंवा ईस्ट घालून बनवलेलं आंबवलेलं दूध नव्हे. आणि खरं तर ना, दही हा प्रकार अगदी बोटावर मोजता येईल अशा लोकांसाठीच हेल्दी असतो आणि त्या लोकांनीसुद्धा तो रोज नियमित खाण्याचा आणि भरपूर पोटभर खाण्याचा प्रकार अजिबात नाही. ह्याच विषयावर माहिती देणारा एक व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर पोस्ट केला आहे, तो अवश्य बघा आणि काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करायला मात्र विसरू नका.